नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज काय रेसिपी अशी खास नाही आहे, पण खूप वेळेला आपण शेवग्याच्या शेंगा जेव्हा उकडतो तेव्हा त्या अगदी गिचक्या होतात, नाही तर कच्च्या राहतात. तर त्या अगदी परफेक्टली कुक कशा करायच्या हे मी आज सांगणार आहे. सगळ्यात आधी आपण जेव्हा शेवग्याच्या शेंगा किंवा डांबे विकत घेतो तेव्हा ते कसे विकत घ्यावेत. तर डांबे अतिशय जून किंवा अति कोवळे नसावेत. कोवळे म्हणजे लक्षात येतात की एकदम बारीक आहेत किंवा हाताला दाबून जरी बघितलं तरी त्याच्या बिया तयार नाही झाल्यात हे कळतं आपल्याला अंदाजाने. आणि जून डांबे म्हणजे अतिशय राकट वरची साल येते, तीसुद्धा हाताने लावूनच कळते. त्याच्यामुळे असे डांबे किंवा शेवग्याच्या शेंगा शक्यतो घेणं टाळायचं. अति जे कोवळे आहेत ते गिचकेच होतात आणि त्याच्या आतमध्ये गरसुद्धा जास्त नसतो. आणि अति जे आपण जून डांबे म्हणतो, ज्या शेंगा आहेत त्याच्यामध्ये गर व्यवस्थित असतो, पण जून डांबे शिजायला वेळ लागतो. आणि एखादी शेंग जून असेल, एखादी कोवळी असेल तर परत व्याप होतात ते वेगळेच. त्याच्यामुळे डांबे शक्यतो आपण निवडतानाच व्यवस्थित निवडून घ्यायचे, म्हणजे चवीला पण छान लागतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिजतात पण व्यवस्थित. पोटाला वगैरे बांधणं वगैरे असल्या काही गोष्टी होत नाहीत. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे शेवग्याच्या शेंगांच्या ज्या बिया असतात त्या कधीच खाऊ नयेत, कारण त्याच्यामुळे पित्त खूप वाढतं. त्याच्यामुळे शिजल्यानंतर आपण खाताना त्या काढून टाकू शकतो. काही लोक आत्ता जे मी निवडते डांबे, ज्या साली काढून घेते त्यावेळेलाच डांब्याला मधून खाप पाडून त्याच्यामधून बिया वेगळ्या करतात. पण तसं नाही केलं तरी चालेल, फक्त जेव्हा आपण खातो तेव्हा बिया खायच्या नाहीत, कारण बियांमुळे पित्त वाढतं. ते व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे डांब्यांची, शेवग्याच्या शेंगांच्या साली काढून घ्यायच्या आहेत आपण. बरं, का काढून घ्यायच्या? दाताखाली येत नाहीत, कचकच लागत नाहीत, दोऱ्यासारखं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि काढून घेतल्यामुळे कुठली पोषक तत्व वगैरे कमी काही होत नाही आहेत. आता ह्या शेवग्याच्या शेंगा मी कापून झाल्यावर धुवून घेतल्यात आणि बुडेल एवढं पाणी घातलं आहे आणि याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे. बऱ्यापैकी मीठ घातलं आहे मी, का तर शिजताना त्या शेवग्यांमध्ये व्यवस्थित मुरलं जावं. आता गॅस मोठा ठेवून पहिले पाण्याला उकळी काढून घ्यायचे आणि मग आपण झाकण ठेवून शेंगा ज्या आहेत त्या उकडायला ठेवायच्या आहेत. तर किती वेळ लागतो? मोजून एक 15 ते 20 मिनटं शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजण्यासाठी लागतं. एक 80 ते 90% शिजवल्या तरी चालतील, कारण नंतर आमटी किंवा आपण जर फ्राय जरी करणार असू तरी तव्यावर फ्राय होताना त्या बाकीच्या 10-20% जे काय उरले त्याच्यामध्ये शिजल्या जातात. तर पहिली 5-7 मिनटं आपण ठेवून द्यायचं आणि सुरी किंवा फोर्कच्या सहाय्याने चेक करू शकता की शिजल्यात की नाही. ते नसतील शिजल्या तर परत झाकण ठेवून एक पुढची 7-8 मिनटं ठेवून द्यायचं. आता बरोबर एक 15 की 17व्या मिनटाला मी इथे चेक करते. तुम्ही बघू शकता शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. एका प्लेटवर काढून दाखवते. हाताने व्यवस्थित तुटलं जातं आहे आणि आतला जो गर आहे ना तो पण तुम्ही बघू शकाल ट्रान्सलुसंट झालेला आहे, म्हणजेच शेंगा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. आता काही नाही, आता तुम्हाला जी रेसिपी करायची त्याच्यामध्ये हे पाणी आपण वापरू शकतो किंवा लहान मुलांना सूप म्हणून सुद्धा थोडंसं तूप टाकून दिलं तरी हे फार पौष्टिक आहे. दुसरी गोष्ट, नुसतं जर फ्राय करायचं असेल तर शेवग्याच्या शेंगा आपण ज्या उकळल्या त्यांना मीठ मसाला लावून आपण रवा फ्राय करू शकतो. भाजीमध्ये घालायच्या असतील किंवा आमटीमध्ये घालायच्या असतील तर पाण्यासकट आपण ह्या वापरू शकतो. सुपरफूड आहे, फार पौष्टिक आहे, त्याच्यामुळे आहारामध्ये नक्की समाविष्ट करा. आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.